सेलिब्रेशन कोणतेही असो, बर्थडे, लग्न, साखरपुडा, बारसे, डोहाळे जेवण, अगदी कोणत्याही सेलिब्रेशनसाठी मेन पदार्थ म्हणजे तो आहे केक. आणि हा केक घरच्या घरी आपण कसा बनवायचा एकदम साध्या सोप्या पद्धतीने तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. अगदी आपल्या मनासारखी डिझाईन आपण करू शकतो आणि सेलिब्रेशनसाठी आपल्या हाताने आपण केक बनवू शकतो मंडळी. चला आज पान केकची रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करते आहे. सर्वात आधी एक केक टीन घेतलेला आहे आणि त्याला आपण तेल लावून घेऊया सर्व साईडने. आणि त्याच मापाचा बटर पेपर कापून घेतलेला आहे मी आणि त्यालासुद्धा आपण थोडंसं तेलाचा हात लावूया. तुमच्याकडे केक टीन नसेल तर तुम्ही कुकरच्या डब्यालासुद्धा अशा पद्धतीने तेल लावून त्यामध्ये बनवू शकता केक. आता इकडे प्रीमिक्स घेतलेला आहे, रेडीमेड प्रीमिक्स, आणि ते मी 1 पाव घेतलेला आहे. त्यामध्ये आपण पानचा इसेन्स टाकूया. कुठल्याही फ्लेवरचा केक बनवताना तो इसेन्स आपण यामध्ये थोडासा टाकायचा असतो बेसमध्ये. आणि तुम्हाला कुठल्याही मॉलमध्ये किंवा किराणा दुकानामध्ये अवेलेबल असतो. त्यामध्ये 2 चम्मच मी तेल टाकलेलं आहे, पोहे खाण्याचा चम्मच, 1 पाव प्रीमिक्स घेतलेला आहे. आणि यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून भिजवून घेऊया. एकदम पाणी टाकायचं नाही आपल्याला, थोडं थोडं पाणी टाकायचं आणि एका डायरेक्शनला असं फेटून घ्यायचं आहे. एका दिशेनं फेटल्यामुळे केक छान असा फुलतो. अशा पद्धतीने पूर्ण गुठळ्या यामधल्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं आपलं हे बॅटर भिजवायचं आहे. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार झालेलं. तुम्हाला दाखवते कितपत आपल्याला घट्ट किंवा पातळ लागते ते. अशा पद्धतीने लागणार आहे आपल्याला हे बॅटर. अर्धा ग्लास पाणी मी यामध्ये वापरलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने थेंब पटपट पडले पाहिजे खाली. आणि आपलं हे बॅटर तयार आहे. आता आपण केक टिनला तेल लावून घेतलेलं होतं, त्यामध्ये आपण हे बॅटर टाकून देऊया. आणि ओव्हनचा वापर न करता आपण हा केक कुकरमध्ये बनवणार आहोत. पूर्ण बॅटर यामध्ये टाकून झालेलं आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला टॅप करायचं आहे, म्हणजे सर्व बाजूनं छान असं बॅटर आपलं पसरतं. 2 ते 3 वेळा टॅप करायचं आहे आणि लगेच आपण आता कुकरमध्ये हा केक ठेवणार आहोत. प्रीहीट करून ठेवायची गरज नाही आपल्याला आणि कुकरमध्ये मीठ वगैरे टाकायची गरज नाही, फक्त रिंग ठेवलेली आहे अशा पद्धतीने. आणि त्यामध्ये आपल्याला हे टीन ठेवायचं आहे केकचा आणि आपल्याला कुकरच्या झाकणाची रिंग आणि शिट्टी काढून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता 40 मिनिटांमध्ये आपला हा केक तयार झालेला आहे. लो फ्लेमवर 40 मिनिटे ठेवलेला तुम्ही पाहू शकता किती छान असा फुललेला आहे. तुम्ही पातेल्यामध्ये किंवा कढईमध्ये सुद्धा करू शकता ओव्हनचा वापर न करता. खूप छान पद्धतीने घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता आणि सेलिब्रेशनला वापरू शकता. तुम्ही पाहू शकता मस्त असा फुलला. आणि आता आपण लगेच हा बाहेर काढूया. तुम्हाला मी एकदा चेक करून दाखवते. अशी टूथपिक घ्यायची आहे आणि मध्ये अशी खोसायची आहे. तुम्ही पाहू शकता एकदम क्लीन अशी निघलेली आहे, त्याला काहीच लागलेलं नाही. याचा अर्थ केक आपला छान असा शिजलेला आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने चाकू असा फिरवायचा आहे आणि इझिली असं निघतं. आपण तेल लावलेलं आहे याला. केकचा बेस घेतलेला आहे, त्यामध्ये असा हा केक काढून घ्यायचा आहे आपला आणि थंड होण्यासाठी ठेवायचा आहे. एका ताटामध्ये मी हा काढून घेणार आहे. थंड होईपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया. हा गरम आहे, आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, बाहेरच थंड करून घ्यायचा आहे. तोपर्यंत आपण क्रीम फेटून घेऊया. अशा पद्धतीने पाऊच मिळतं क्रीमचं 1 किलोचं. इझिली तुम्हाला एखाद्या मॉलमध्ये मिळून जाईल किंवा केक शॉपवरती. आता 1 कप क्रीम घ्यायची आहे. अंदाजाने नाही जमत असेल तर तुम्ही मोजूनसुद्धा घेऊ शकता. मी नेहमीच केकची ऑर्डर घेत असते, त्यामुळे मला अंदाज आहे 1 कप आहे ही क्रीम. आणि आता आपण फेटून घेऊया. एकदा मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने. आणि बीटर मशीन लागणार आहे आपल्याला. क्रीम फेटण्यासाठी बीटर मशीन गरजेची असते. तुम्हाला केकसाठी काय काय साहित्य लागते याचा व्हिडिओसुद्धा मी शेअर करेन, कमेंटमध्ये सांगा. आता आपली ही क्रीम आपण फेटून घेऊया. अशा पद्धतीने बीटर मशीन असते, याला स्पीड असतात 5 पर्यंत. 1 वर 2 वर असं करत करत 5 वर आपल्याला हा स्पीड वाढवायचा आहे, एकदम नाही वाढवायचा. आणि असं गोल फिरवत राहायचं आहे. यामध्ये इझिली क्रीम अशी बीट होते. आणि जसं तुम्ही हे फेटत जाल तसं तसं क्रीम अशी जास्त फुलते. आणि आपण किती कमी घेतलेली आहे तुम्हाला नंतर कळेल किती मोठी फुलून तयार झालेली आहे क्रीम आपली. आणि आता स्पीड वाढवत चालायचं आहे आपल्याला. आणि क्रीम पूर्णपणे घट्ट होईपर्यंत आपल्याला ही फेटून घ्यायची आहे. तोपर्यंत केकसुद्धा आपला थंड होतो. तुम्ही पाहू शकता किती कमी क्रीम होती आपली आणि किती मोठी झालेली आहे. आणि तुम्हाला मी चेक करून दाखवते केकसाठी आपल्याला कशी क्रीम हवी आहे. अशा पद्धतीने जर आपली क्रीम खाली नाही पडली तर आपली तयार झालेली आहे. तुम्ही पाहू शकता घट्ट अशी क्रीम. आता इकडे आपण सिरप तयार करून घेऊया. पाणी घेतलेलं आहे थोडंसं वाटीमध्ये आणि त्यामध्ये आपण इसेन्स टाकायचं आहे. आपण पान इसेन्स टाकणार आहोत 2-3 थेंब. आपण बेसमध्ये सुद्धा वापरलेला आहे.
आणि यामध्ये सुद्धा 2-3 थेंब टाकला, त्यामुळे छान अशी चव येते केकला. आणि थोडीशी पिठी साखर टाकायची आहे. हे झालं आपलं शुगर सिरप तयार. आता ही साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत केकसुद्धा आपला छान थंड झालेला. आता याची 3 आपल्याला लेअर कापायचे आहेत. चाकूने कापायची आहे मस्त. तुम्हाला जर चाकूने नसेल कापले जात तर तुम्ही दोऱ्याचा वापर करू शकता. चाकूने असे आपल्याला खून करून घ्यायची आणि नंतर दोऱ्याने कापू शकता. अशा पद्धतीने आता मी 3 लेअर करून घेते. सर्वात खालची लेअर आधी करून घेते आणि नंतर वरची करायची आहे. अशा पद्धतीने गोल गोल फिरवायचं म्हणजे इझिली करता येते. कोणीही बनवू शकेल. अशा पद्धतीने तुमच्यासोबत मी हा केक शेअर करत आहे मंडळी. आणि मोठा चाकू घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने कट करून घ्यायचं. पाहू शकता तुम्ही किती छान अशी ही लेअर निघलेली आहे. असेच मी 3 लेअर करून घेत आहे. तुम्ही यामध्ये दोरासुद्धा घालू शकता आणि दोऱ्याने इझिली निघते, ज्याला जमत नसेल त्याने. आणि आता एक बेस आपण मध्ये ठेवून देऊया. सर्वात मधला बेस मी खाली ठेवत आहे आणि यावरती आपण जे सिरप बनवून घेतलं ते टाकायचं आहे. यामुळे केक नरमसुद्धा होतो आणि चवसुद्धा छान येते. सर्व बाजूने छान पद्धतीने पसरून द्यायचं आणि यावरती आपल्याला क्रीम लावायची. आता सिरप टाकून झालेला आहे. थोडी थोडी क्रीम घेऊन अशा पद्धतीने लावायची आहे आणि टर्न टेबलसुद्धा फिरवत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने छान अशी एकसारखी क्रीम लागते. अशा पद्धतीने स्पॅच्युलाने लावत चालायचं आहे. तुम्हाला हवी तेवढी तुम्ही क्रीम लावू शकता, तुम्हाला कितपत आवडते ते. अशा पद्धतीने थोडी थोडी घेऊन लावून घ्यायची आहे. आता क्रीम लावून झाल्यानंतर यामध्ये क्रश टाकायचा आहे, पानचा क्रश. खूप छान फ्लेवर लागते पानचा. आमचा तर फेवरेट आहे सर्वांचा घरामध्ये. आता पसरून झाल्यानंतर आपण सर्वात वरची जी लेअर आहे ती यावरती ठेवायची आणि सेम प्रोसेस करायची आहे. सिरप टाकायचं यावरती आणि वरतून क्रीम लावायची आहे. खूप इझिली केक तयार होतो. सहज बनवता येईल. एकदा पाहिल्यानंतर सहज तुम्ही बनवू शकता. सर्वात वरच्या लेअरला सिरप टाकायचं काम नाही. अशा पद्धतीने यावरती असं क्रीम लावून घेऊया. सेम पद्धतीने क्रीम लावून झालेली आहे. यावरती असा क्रश टाकूया थोडासा पानचा आणि पसरून देऊया. सर्वात खालची लेअर असते ती आपल्याला वरती ठेवायची आहे. तो भाग प्लेन असतो, त्यामुळे वरती ठेवल्यामुळे वरचा भाग एकदम छान असा प्लेन दिसतो. अशा पद्धतीने ठेवून थोडंसं प्रेस करायचं आणि जो बटर पेपर आहे तो इझिली अशा पद्धतीने काढून घ्यायचा. आणि आता आपण साईडचा आधी क्रीम लावून घेऊया. अशा पद्धतीने थोडी थोडी क्रीम घेऊन सर्व बाजूने लावायची आहे. हा बेस पूर्णपणे आपल्याला झाकायचा आहे. थोडी लावून नंतर आपल्याला हे क्रीम अशी प्लेन करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे लावायची आहे. आणि आपल्याला टर्न टेबल फिरवत राहायचं आहे, म्हणजे क्रीम छान लागते. अशा पद्धतीने थोडं थोडं फिरवत चालायचं. एकदम प्लेन अशी क्रीम लागते. आणि केकला प्लेन पद्धतीने क्रीम जर लावायची असेल तर केकचं स्क्रॅपरसुद्धा मिळतं, त्याने सुद्धा इझिली क्रीम अशी लागते. अशा पद्धतीने सर्व बाजूने आपल्याला क्रीम लावून घ्यायची आहे आणि ती प्लेन करून घ्यायची आहे. हे पॅलेट नाही पाही मी ज्याने क्रीम लावता येते, त्याने सुद्धा छान लागते. आणि टर्न टेबल फिरवत राहायचं आहे, त्याशिवाय प्लेन अशी क्रीम लागणार नाही आपली. किंवा तुमच्या घरात एक सरीचा असा पेपर असेल त्याने सुद्धा तुम्ही इझिली अशी लावू शकता. हा पेपर थोडासा कडक असतो, खूप छान क्रीम याने लागते. स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वापरायचा. मस्त एकदम प्लेन असा आपला केक तयार होतो. अशा पद्धतीने लावत चालायचं आहे आणि फक्त त्याच्यावर ठेवायचं आहे आणि टर्न टेबल फिरवायचं आहे. खूप छान अशी क्रीम लागते मंडळी. तुम्ही सुद्धा याचा उपयोग करू शकता किंवा तुमच्याकडे जुने ATM कार्ड असेल त्याने सुद्धा छान लागते. आणि प्लेन करून घ्यायचं आहे. क्रीम लागले तर अजून याला लावायची. आणि तुम्ही पाहू शकता किती छान अशी एकदम प्लेन अशी याला क्रीम लागलेली आहे. कुठं राहिलं असेल तर तुम्ही अजून थोडीशी क्रीम घेऊन लावू शकता आणि प्लेन करून घेऊ शकता. आता साईडचं जी क्रीम लागलेली आहे बेसला ती आपल्याला एखाद्या कापडाने पुसून घ्यायची आहे आणि ते साफ करायचं आहे, म्हणजे केक दिसायला छान दिसतो. आणि आता तुम्हाला ज्या कलरची बनवायची आहे तो कलर तुम्ही क्रीममध्ये मिक्स करू शकता. आता एका वाटीमध्ये थोडीशी क्रीम घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये हिरवा कलर टाकून घेत आहे, कारण आपला पान केक आहे त्यामुळे हिरवा कलर वापरलेला. आता हलक्या हाताने असं मिक्स करायचं आहे, खूप असं जोरात मिक्स करायचं नाही, हळूहळू मिक्स करायचं. आणि याऐवजी तुम्ही तुमच्या आवडीचा कलर यामध्ये यूज करू शकता. आणि तुम्ही पाहू शकता मस्त असा आपला हा ग्रीन कलर तयार झालेला आहे. आता नोझल लागणार आहे आपल्याला. तुम्हाला कोणत्या डिझाईनचं बनवायचं आहे ते नोझल तुम्ही वापरू शकता. पायपिंग बॅग घेतलेली आहे, त्यामध्ये मी स्टारचं नोझल टाकलेलं आहे. एका ग्लासामध्ये अशी पायपिंग बॅग टाकून घ्यायची आहे
आणि थोडी थोडीच भरायची आहे आपल्याला पायपिंग बॅगमध्ये, खूप जास्त असं गच्च भरायची नाही, धरता आली पाहिजे आपल्याला. अर्धी पायपिंग बॅग भरेल एवढी टाकायची आहे. आणि वरच्या साईडनं असं फोल्ड करायचं आहे. तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही त्याला रबरसुद्धा लावू शकता. आणि मेहंदीचा कोन पकडतो तसं पकडायचं आहे. आणि इझी डिझाईन सांगते मी तुम्हाला. आपण जिलेबी बनवतो तशा पद्धतीने असं गोल फिरवायचं आहे. खूप सोपी डिझाईन आहे आणि केक झटपटसुद्धा तयार होतो. आणि पाहू शकता तुम्ही सर्व बाजूने असेच आपल्याला फुलं काढून घ्यायची आहेत. आणि खालच्या साईडने आपण दुसरं नोझल वापरूया, म्हणजे डिझाईन थोडी वेगळीसुद्धा दिसते. सिंपल पण छान अशी डिझाईन आपण काढणार आहोत. आता वरच्या साईडने फुलं पूर्णपणे काढून झालेली आहेत. आणि आपण कलरसुद्धा चेंज करू शकतो. क्रीम उरले असेल तर, पण मी हाच कलर वापरणार आहे. आता फक्त मी नोझल चेंज केलेला आहे. मोदकचं नोझल घेतलेलं आहे. छोटे छोटे असे मोदक काढायचे आहे. सुंदर छान दिसतात, तुम्ही पाहू शकता. फक्त असं थोडंसं प्रेस करायचं आहे आणि ते टेकवायचं आहे. आपला मोदक तयार होतो. सर्व साईडने काढून घेतलेले आहे. मध्ये सुद्धा मी अशा पद्धतीने एक एक मोदक काढते आहे. छान दिसतो दिसायला. तुम्ही हवी ती डिझाईन चेंज करू शकता. आणि मध्ये जी पांढरी क्रीम दिसते आहे तिथे सुद्धा मी मोदक काढते आहे. तुम्हाला नसेल काढायचे तर नाही काढले तरी चालेल, पण पाहू शकता तुम्ही किती छान दिसत आहे. सर्व बाजूने असे 3-3 मोदक काढते आहे. डिझाईन खूप सुंदर दिसते. तुम्ही पाहू शकता साधी, सोपी आणि कमी वेळात होणारी ही डिझाईन आहे. एकदम सुंदर असा केक आपला तयार आहे. आता यावरती आपण स्प्रिंकल टाकूया. मधली क्रीम व्हाईट आहे त्यामुळे मी गोल्डन कलरचे स्प्रिंकल टाकून घेत आहे. अशा पद्धतीने सर्व बाजूने टाकून घ्यायचे आहे. खूप सुंदर दिसतात. आणि फ्रीजमध्ये 3-4 तासासाठी सेट करून ठेवायचं आहे. सेट झाल्याशिवाय छान लागत नाही. आणि तुम्हाला ही आजची केकची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि केकची रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा. आणि सेट झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता माझी मुलगी कट करत आहे. तिला खूप आवडतो या फ्लेवरचा केक. पान फ्लेवर तिचा फेवरेट आहे. आणि कट केल्यानंतर तुम्ही पाहू शकता किती छान याच्या अशा लेअर निघलेले आहेत. तुम्ही सुद्धा करून बघा. बाय बाय मंडळी.